नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने उन्हाळा विशेषमध्ये खमंग आणि खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड, तेही जराही साबुदाणा न भिजवता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी 1 डब्बा साबुदाणा मोजून घेतलेला आहे. तुम्ही वाटीच्या प्रमाणे घेत असाल तर 1 वाटी साबुदाणा तुम्ही मोजून घ्या. आता हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये टाकून छान असा लो फ्लेमवर सतत मिक्स करत फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारणतः एक 7 ते 8 मिनिट आपल्याला लो फ्लेमवरच हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे एकदम परफेक्ट असा भाजला जातो. 7 ते 8 मिनिट झाल्याच्यानंतर साबुदाणा एकदम परफेक्ट असा भाजलेला आहे. एका प्लेटमध्ये काढून तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक अशी त्याची आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तयार पावडर आपल्याला या ठिकाणी सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे, म्हणजे पापड जे आहे ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. आता आपण या ठिकाणी पापड बनवण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी जे आहे ते मोजून टाकायचं आहे. ज्या डब्यानं आपण या ठिकाणी साबुदाणा घेतला होता त्याच डब्याने बरोबर 5 डब्बे पाणी टाकून आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला दुसऱ्या एका कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी आपल्याला 4 डब्बे पाणी मोजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करून छान असं मिक्स करून सर्व गुठळे जे आहे ते मोडून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला साबुदाणा पापड बनवण्यासाठी साधारणतः बरोबर 9 कप पाणी लागतं. आपल्याला मिश्रण मिक्स करण्यासाठी या ठिकाणी 4 डबे आणि मिश्रण शिजवण्यासाठी 5 डबे असं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लो फ्लेमवर आपल्याला सतत मिक्स करत हे मिश्रण जे आहे ते छान असं पारदर्शक तयार होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. साधारणतः 20 मिनिट आपण हे मिश्रण शिजवून घेणार आहोत. 20 मिनिटामध्ये आपलं पापड बनवण्यासाठी मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. या ठिकाणी सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी एकाच डब्याने किंवा वाटीने मोजून घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी मिश्रण शिजवण्यासाठी बरोबर 5 कप आणि मिश्रण भिजवण्यासाठी बरोबर 4 कप अशा पद्धतीने 9 कप पाणी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. आता आपलं मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून थोडासा त्यामध्ये कलर मिक्स करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर मिक्स करून घेऊ शकता. मी या ठिकाणी येलो कलर टाकून घेतलेला आहे. तयार मिश्रणाचे आता आपण पापड बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक प्लास्टिकची पन्नी टाकून घेतलेली आहे. त्यावरती आपल्याला पळीच्या साहाय्याने छान असे छोटे छोटे पापड जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. सर्व पापड मी अशाच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. तयार करून घेतलेले सर्व पापड आपल्याला एका बाजूने पूर्णपणे वाळल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने पापड जे आहेत ते पलटी करून घ्यायचे आहेत. अगदी सहज हे पापड जे आहेत ते पलटले जातात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय किती सुंदर आपले काचेसारखे पारदर्शक पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत. या ठिकाणी पापड तळून पाहूया. त्यासाठी तेल मीडियम गॅसवर गरम करून त्यामध्ये आपल्याला पापड जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं झारण्याच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पापड जो आहे तो एकसारखा छान असा फुलला जातोय. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय अतिशय पांढरा शुभ्र असा आपला साबुदाण्याचा पापड जो आहे तो तयार झालेला आहे. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला पापड जो आहे तोडून दाखवणार आहे. अतिशय खुसखुशीत आणि जाळीदार असे आपले साबुदाण्याचे पापड जे आहेत ते तयार झालेले आहेत. कोणतीही पूर्वतयारी न करता अतिशय झटपट हे साबुदाण्याचे पापड तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्या